नमस्कार. बीड जिल्ह्यातील परळी येथील महादेव मुंडे हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय. कारण आता या प्रकरणात एका मोठ्या नेत्याचं नाव घेऊन गंभीर आरोप करण्यात आलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फर यांनी पत्रकार परिषद घेत माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर थेट आरोप करत त्यांना या प्रकरणात आरोपी करण्याची मागणी केली आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात नेमकं काय घडलं आणि या प्रकरणात नव्याने कोणते आरोप समोर आलेत? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. बीड जिल्ह्यातील परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची 20 ऑक्टोबर 2023 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. मृत महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांनी सातत्याने न्यायाची मागणी केली. या प्रकरणाचा तपास योग्य आणि पारदर्शक पद्धतीने व्हावा अशी मागणीही करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT म्हणजे स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम स्थापन करण्यात आली. तपास यंत्रणांनी काही संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली. तसेच या प्रकरणात काही संशयित आरोपींवर नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंग चाचण्या करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली. आणि याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी पत्रकार परिषद घेत काही गंभीर आरोप केलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील संशयित आरोपींच्या नार्को टेस्ट आणि ब्रेन मॅपिंगचे अहवाल तपास यंत्रणेकडे आलेत. हे अहवाल सार्वजनिक करावेत अशी त्यांनी मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने व्हावा आणि या प्रकरणात धनंजय मुंडे यांना भारतीय दंड संहितेच्या कलम 120 अंतर्गत आरोपी करावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. राजाभाऊ फर यांनी असा इशाराही दिलाय की जर या प्रकरणात योग्य कारवाई झाली नाही तर 20 मार्च नंतर आंदोलन सुरू करण्यात येईल. धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी या आरोपांना जोरदार विरोध केलाय. समर्थकांचं म्हणणं आहे की राजाभाऊ फड यांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित आहेत. त्यांच्या मते SITचा अधिकृत अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही, त्यामुळे कोणाचंही नाव घेऊन आरोप करणं योग्य नाही. तसेच या आरोपांमुळे धनंजय मुंडे यांची बदनामी होत असल्याचं सांगत त्यांच्या समर्थकांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा देखील दिलाय. समर्थकांचं असंही म्हणणं आहे की महादेव मुंडे यांच्या हत्येचा खडा छडा लादावा ही सर्वांची अपेक्षा आहे. मात्र पुरावा नसताना कोणावरही आरोप करणं योग्य नाही. एकूणच पाहिलं तर महादेव मुंडे हत्या प्रकरण आता पुन्हा एकदा चर्चेत आलंय. एका बाजूला गंभीर आरोप केले जात आहेत तर दुसऱ्या बाजूला त्या आरोपांना जोरदार विरोधही केला जात आहे. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.